कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आज आहे आपला श्रावणातला 3रा सोमवार. आपल्या सगळ्यांचे उपवास वगैरे असतात. तसं ना मी यावर्षी काही उपवास वगैरे नाही पकडले, कारण सध्या ना मला नाही जमत आहे उपवास वगैरे करायला, सो मी नाही पकडले. आणि असं काही नाही की आपण उपवास पकडले, उपाशी वगैरे राहिलो तरच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो, असं काही नाही. आपण मनोभावे पूजा वगैरे केली ना तर तेच खूप असतं आपल्यासाठी, आणि देवाचं नामस्मरण वगैरे केलं तेच खूप आहे. असं काही नाही की तुम्ही उपाशीच राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की उपवास नाही करायचा. ज्यांना सहन होत असेल, ज्यांना जमत असेल, ज्यांना असं वाटत असेल की नाही आपण उपवास नाही केला तर आपली पूजा वगैरे असं व्यर्थ आहे, तर ते पकडू शकतात उपवास. असं काही नाही, ज्याची त्याची आपापली श्रद्धा असते. सगळ्यात पहिलं ना मी उंबरठ्यावर लेपन करून घेतलं. लेपन केलं ना घरात इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतं ना, खूप छान वाईब्स तयार होतात घरामध्ये आपल्या. खूप छान वाटल्या घरामध्ये येणाऱ्या माणसांची पण मनं खूप प्रसन्न होतात हे सगळं बघून. उंबरठ्यावर लेपन आणि दरवाजात रांगोळी असेल ना तर देवांच्या स्वागतासाठी जणू आपण निमंत्रण दिले असं वाटत असतं. आपलं मन पण खूप प्रसन्न राहतं या सगळ्या गोष्टीने. बघा ना, श्रावणामध्ये आपले किती सण साजरे होतात. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, मंगळागौरी, किती किती सण साजरे होतात आपल्या ह्या श्रावण महिन्यात. आणि किती मस्त असतो हा श्रावण महिना आपल्या सगळ्यासाठी. आपण ह्याच्यामध्ये ह्या श्रावणामध्ये ना जप, तप, ध्यान, दान, धर्म हे सगळं केल्यामुळे ना खूप पुण्य लाभतं असं म्हणतात. श्रावण महिना ना म्हणजे खासच आहे आपल्या सगळ्यांसाठी, संपूर्ण शिवशंकरांचा. पुराणात सांगतात ना की समुद्र मंथनाच्या वेळी जे विष आलं ते शिवांनी म्हणजे आपल्या शिवशंकरांनी पिऊन गळ्यात ठेवलं. त्याचीच आठवण म्हणून ना हा महिना आपण त्यांना अर्पण करतो. आणि सोमवारी उपवास, अभिषेक हे सगळं तर आलंच. त्यात पावसाळा, हिरवळ, शेतीची गडबड, म्हणजे भक्ती आणि निसर्गाचा एकदम सुंदर संगम आहे. मला असं वाटतं की देवाची पूजा केली ना, मन अगदी म्हणजे खूप प्रसन्न होतं आणि एकदम शांत. धुपाचा जो सुवास आहे ना आणि फुलांचा, म्हणजे आपण समजा गजरे वगैरे वाहिले, देवींना वगैरे गजरे लावले किंवा काय, तर ना त्याचं एक वेगळाच सुगंध येतो, घरात दरवळतो. मस्त वाटतं एकदम. घरात इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना की ते आपण शब्दात असं सांगू शकत नाही. किती घरात ना गडबड, टेन्शन आणि मन थकलेलं असू दे, पण देवासमोर बसलं ना की मन इतकं इतकं हलकं होतं ना की बस रे बस. जे कोणी असं पूजा वगैरे करत असेल ना त्यांना माहीत असेल की काय वाटतं आपल्या मनाला, किती शांतता वाटते ते. असं म्हणतात की रांगोळीचे रंग आणि डिझाईन्स नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात. आता ते किती खरं किती खोटं ते माहिती नाही, पण प्रत्येकाची आपापली वेगवेगळी मतं असू शकतात. आणि देवघर सुंदर दिसलं की पूजा करताना ना पण मन अजून जास्त एकाग्र होतं. आणि हा आपल्या एक संस्कृतीचा पण भाग आहे असं पण म्हणायला काय हरकत नाही आहे, जी आपण दिवसांदिवस जपली पाहिजे. तर बघा, अशी झाली आहे माझी आजची पूजा.
सकाळपासून खूप कामं केली, खूप घाईगडबड होती. तर दुपारी ना थोडासा आराम केला मी. थोडासा आराम केला ना तर आपल्याला पण बरं वाटतं. संध्याकाळच्या कामांना पण आपण रेडी होतो. तर कॉफी पिता पिता ना मी लुसीसोबत पण गप्पा मारत होते. जरा तिच्यासोबत पण टाईम स्पेंड केला. आपल्या पेटसोबत पण टाईम स्पेंड केला ना तर त्यांनाही बरं वाटतं आणि त्यांचं आणि आपल्यामध्ये ना एक छान बॉन्ड तयार होतं असं मला वाटतं. सकाळी आहोंना सोडायला गेले ना तर मला खूप मस्त भाजी दिसली. मेथी पण इतकी म्हणजे इतकी फ्रेश होती ना की त्यांना घेण्याचा मोहच नाही आवरला मला. भाज्या होत्या माझ्याकडे पण तरी पण मी घेऊन आले होते. म्हटलं भाज्या ठेवायच्याच आहेत तर फ्रीज पण हातासारखी साफ करून घेईन. मी काही ऑइल डिस्पेन्सर्स मागवलेत तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय मी, तो टाकलाय माझ्या शॉर्ट्समध्ये, तर तो जाऊन प्लीज चेक करा तुम्ही. छान आहेत बॉटल, मस्त आहेत आणि मिशोवरून ऑर्डर केल्यात मी. क्वालिटी पण छान आली आहे बॉटलची. मी ह्या अजून बॉटल यूज नव्हत्या केल्या पण बघेन आता यूज करून कशा आहेत कशा नाही. ॲक्च्युली माझ्याकडे काही काचेच्या गोष्टी टिकत नाही पण बघेन, म्हटलं यूज करून बघूया. ऑलरेडी माझ्याकडे आहे पण ती खाली ना स्टीलची आहे आणि फक्त ह्या साईडला इथे काचेची आहे, त्याच्यामुळे तिचं काय एवढं टेन्शन नाही. पण ती ना मला खोलायला प्रॉब्लेम होतो म्हणून म्हटलं चला बघूया, ह्या ट्राय करून बघू कशा आहेत कशा नाही. तर याची काच तर आहे, जाड आहे, मस्त आहे, छान आहे. आणि मेन म्हणजे ना मला ही स्प्रे बॉटल, सॉरी बघा आतापासूनच सुरुवात आहे. तर ही बॉटल पण ना मला स्पेशली ही बॉटल खूप आवडली कारण ना खूप यूज आहे ह्या बॉटलचा. कशासाठी पण यूज करू शकतो हा स्प्रे. म्हणजे काही फिश फ्राय करायचे झाले किंवा चपातीवर तेल आपण जे कलत्याने उलटण्याने वगैरे लावतो तर ते उलटण्याने न लावता आपण स्प्रे पण करू शकतो मस्त छान. आणि जरा फॅन्सी पण वाटतंय, लुक पण छान वाटतंय. किचनच्या टॉप काउंटरवर ठेवू ना जे वुडनचे रॅक वगैरे येतात, मी ते रॅक मागवले. एक पण अनपॅकिंग करून दाखवेन मी की कसं येतंय कसं नाही. आणि तेव्हा मी हे ऑर्गनाईज करून दाखवेल की त्याच्यावरती कसं लुक देतंय किंवा कसं वाटतंय, छान वाटतंय की नाही. इथे एक बॉटल मी पॅक करून ठेवली एक, आणि एकच बॉटल, ह्या 2च बॉटल मी यूज करणार आहे, फक्त एक स्प्रेची आणि ही एक. म्हटलं ही जर कधी माझ्याकडून फुटलीच तर मग ही आपल्याला सेफर साईड वापरायला होईल म्हणून. जे नवऱ्याची बोलणे की थोडी कमी खायला लागतील ना मला म्हणून. ह्या 3 बॉटल आहेत ना मला फक्त 242 मध्ये भेटल्यात. 242 मध्ये म्हणजे छान वाटतायत मला, परवडणाऱ्या वाटतायत मला की अशा जास्त महाग वगैरे काही वाटत नाही. आणि क्वालिटी पण छान आली आहे. मी मिशोवरून ऑर्डर केलेलं, यायला थोडा लेट झाला पण ठीक आहे. मी 2 ऑर्डर केल्या होत्या. एक 174 मध्ये 2 बॉटल होत्या, त्याच्यामध्ये ब्रश वगैरे पण होता क्लीन करायला. आणि हे 242 मध्ये मला ह्या 3 बॉटल भेटल्या. आणि एक फेनल म्हणजे जी गाळणी असते तेल टाकायचं आपलं ते वालं, म्हणजे आपल्याला कसं इझी पडेल त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायला जेणेकरून सांडणार नाही. आणि छान आहेत, एकंदरीत मस्त आहेत प्रोडक्ट, मला खूप आवडलेत. जेव्हा माझं ते वुडनचं रॅक येईल ना मला वाटलं होतं की ते सोबत येतील कारण मी सोबतच ऑर्डर केले होते दोन्ही प्रोडक्ट. तर मला वाटलं की दोन्ही सोबत येईल पण ते दोन्ही सोबत नाही आलं. तर जेव्हा ते येईल ना तेव्हा मी तुम्हाला त्याचं पण अनपॅकिंग करून दाखवेन आणि याचं पण दाखवेन, ऑर्गनाईज करून दाखवेन किचनवर कसे वाटतायत कसे नाही. तुमच्यातले काही लोक यूज पण करत असतील, मे बी आतापर्यंत यूज केलं असेल पण मी फर्स्ट टाइमच यूज करणार आहे, त्याच्यामुळे मजा पण येईल जेवण बनवायला. छान वाटतं आपल्याला कधी कधी अशा गोष्टी आपण यूज करतो, जरा फॅन्सी वगैरे, तर छान वाटतं जेवण वगैरे बनवायला, मस्त मजा येते. आणि फुटलं की थोडं वाईट पण वाटतं पण ठीक आहे. चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी, बाय.